मिरजेत मॅनहोल बनला, मृत्यूचा सापळा. पावसाचे पाणी साचून दुर्घटना घडण्याची शक्यता. आपत्ती निधीतून कायमचा प्रश्न मार्गी लावण्याची नगरसेवक मोहन वाटवे यांची मागणी. मिरज शहरामधील पावसाचे पाणी निचरा करण्याची कोणतीही सुविधा नसल्याने जागोजागी पाणी साचून मृत्यूचे सापळे पडले. त्यामुळे संतप्त नागरिकांनी ढिसाळ ड्रेनेज व्यवस्थेवर नाराजी व्यक्त करत महापालिका मिरज कार्यालयात धाव घेतली. मैदान, दत्त चौक, मंदिर, लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यासमोरील ड्रेनेज मॅनहोल मृत्यूचा सापळा बनलेला आहे. या ड्रेनेज मॅनहोलमध्ये पडून अपघात होऊ नये यासाठी वाहतूक शाखेचे बॅरिकेड लावून तात्पुरत्या स्वरूपात मलमपट्टी करण्यात आली आहे. मुसळधार पाऊस पडल्यानंतर फुलारी दुकाने, तांदूळ मार्केट, दत्त चौक येथे पावसाचे पाणी साचत असल्याने शाळेच्या विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. पावसाचे पाणी साचून राहिल्याने फुलारी व्यावसायिकांवर परिणाम झालेला आहे. पाणी निचरा करण्यासाठी ड्रेनेज व्यवस्था आणि मॅनहोल दुरुस्ती कामासाठी नगरसेवक मोहन वाटवे यांनी महापालिका प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला होता, पण याकडे महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केलेलं आहे. मुंबई या ठिकाणी मॅनहोलमध्ये पडून निष्पाप प्रवाशांचे जीव गेल्याच्या घटना समोर आलेल्या आहेत. मिरजेमध्ये निष्पाप जीव गेल्यानंतर प्रशासनाला जाग येणार आहे का, असा संतप्त सवाल नागरिकांनी व्यक्त केलेला आहे. आपत्ती निधीतून तात्काळ मॅनहोल दुरुस्ती करण्याची मागणी नगरसेवक मोहन वाटवे यांनी केलेली आहे. गणेश मार्केट, तांदूळ मार्केट, फूल मार्केट या परिसरामध्ये होणारी दलदल प्रत्येक पावसाळ्याच्या टायमाला येऊन सांगायचं. प्रत्येक टायमाला आयुक्ताला निवेदन द्यायचं, अमुक करायचं, तमुक करायचं. त्यामध्ये निवेदन घेऊन या, अमुक करा. गेल्या टायमाला मुलासाहेब होते सहाय्यक आयुक्त. मुलासाहेब म्हटले माझी बदली झाल्या. मग गेल्या वर्षी पाठपुरावा झाला, अमुक तमुक बोलले, तरीसुद्धा गेल्या पावसाळ्यात काम झालेलं नाही. आणि काम यावर्षी मुलासाहेबाला आत्ता फोन लावतोय तर म्हटले माझी बदली झाली आहे. मग हिच्या सागावकरकडे जावा, हिच्याकडे जावा. म्हणजे आम्ही काय भाडं भरत नाही काय, आम्ही टॅक्स भरत नाही काय, आम्ही सर्व समस्या सगळे यावर आम्ही देत असतो. पाऊस साठल्यामुळं पाण्याची किचकिच झाली तर गिऱ्हाईक येत नाही पेठेत. गिऱ्हाईक पेठेत नाही आली की आमच्या संताप पडत आणि काय. तांदूळ मार्केटचा परिसर बघा की तांदूळ मार्केट फुलाच्या दुकानात यायला एंट्री आहे का एखाद्या गिऱ्हाईकाला सांगा. एखाद्याही गिऱ्हाईकाला यायला एंट्री नाही. तांदूळ मार्केट आहे, तिथं फुल मार्केट आहे, मसाल्याचे व्यापारी आहेत, तांदूळचे व्यापारी आहेत. कुणालाही येणं जायचं जाण्याजोगी रस्ता नाही. मिरजेच्या मैदान, दत्त मंदिर चौकात एक जुन्या अनेक वर्षांपासून असलेली मोठी चेंबर आहे आणि ते अतिशय धोकादायक झालेले आहे. या परिसरात ज्युबिली कन्या शाळा, सांगली अर्बन बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, फेडरल बँक, दत्त मंदिर आणि बाजारपेठ हे सर्व असल्यामुळे अतिशय गजबजलेला असा हा परिसर आहे. या ठिकाणी थोडा जरी पाऊस झाला तरी गुडघावर पाणी साठते आणि हे चेंबर दिसूनसुद्धा येत नाही. या चेंबरवरील लाकडी फळ्या या सातत्यानं नादुरुस्त होतात, तुटतात. कारण पाणी नसल्यामुळे याच्यावरनं अवजड वाहनं गेल्यावर या फळ्या पूर्णपणे तुटून जातात आणि एक मोठा असं फूल तिथं भोग पडलेला आहे. आणि याबाबत मी सातत्यानं महापालिका प्रशासनाकडं पाठपुरावा करतो आहे. गेली 2-3 वर्षे या फळ्या बदलायला लावल्या आहेत. आत्ता 1 महिन्यापूर्वीसुद्धा या फळ्या बदलल्या आहेत, परंतु ही तात्पुरती व्यवस्था काही उपयोगाची नसून आता शाळा सुरू झाला आहे आणि पाऊसही सुरू झाला आहे, तर लहान मुलांच्या आणि नागरिकांच्या, वाहनधारकांच्या दृष्टीने अतिशय धोकादायक आहे. नुकत्याच मुंबईत घडलेल्या घटना लक्षात घेता एखादी जीवितहानी झाली तर याला जबाबदार कोण, असा प्रश्न निर्माण होणार आहे. आणि विशेषतः लहान मुलांच्या आणि वृद्ध व्यक्तींचा विचार करता तातडीनं आपत्कालीन परिस्थितीसाठी जो निधी असतो त्यातून तातडीनं निधी मंजूर करून या चेंबरची कायमस्वरूपी बंदिस्त होईल अशी व्यवस्था करण्याची मागणी मी महापालिका आयुक्त मॅडम यांच्याकडं केलेली आहे. आणि आज त्याबाबतचे पत्रसुद्धा मी आयुक्त मॅडम यांना दिलेले आहे. आणि महापालिका प्रशासनानं आयुक्त मॅडम यांनी स्वतः पाहणी करून आणि याचं गांभीर्य लक्षात घेऊन तातडीनं याबाबत उपाययोजना करावी आणि नागरिकांचा जीविताचा धोका टाळावा अशी मी महापालिका आयुक्तांना विनंती केली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मिरज.